राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। अमरावतीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिराळा गावामध्ये जर आपण पाहिलं तर कृषी महोत्सवाला दत्ता मामा भरणे हजेरी लावणार आहेत। त्या ठिकाणी उत्कृष्ट शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान देखील केला जाणार आहे। दुसरीकडे ज्या मार्गाने दत्ता मामा भरणे शिराळा गावी जाणार आहे त्या मार्गावर जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अमरावती ते चांदूर बाजार हा रोड आहे आणि या रोडवर ठिकठिकाणी अशा पद्धतीने पोस्टर जे आहे ते अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने लावण्यात आलेला आहे। कृषी मंत्र्याचा निषेध म्हणून जे आहे ते सरकारी धोरणांवर टीकास्त्र या बॅनरच्या माध्यमातून केलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो किमान आधारभाव हवा पक्का महायुती सरकार करतंय फक्त ढोंग सगळं अशा आशयाचं बॅनर आहे। दुसरीकडे आपण बघू शकतो शेतकरी वाचवा देश वाचवा अशा आशयाचे बॅनर जे आहे ते ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीने लावण्यात आलेले आहेत। कृषी मंत्र्यांचा आज अत्यंत महत्त्वपूर्ण दौरा अमरावतीत होता आणि दुसरीकडे अशा पद्धतीने काँग्रेसने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर शेतकरी विरोधी धोरणांचा जनता देणार उत्तर अशा आशयाचे देखील बॅनर आहेत। शेतकऱ्यांचा घाम सरकारची नापिकी महायुतीच्या धोरणांनी उद्ध्वस्त शेती असं देखील बॅनरवर म्हटलं आहे। तर दुसरीकडे म्हटलं आहे की शेतकरी मरत आहे सत्ता मजेत हेच का तुमचं विकासाचं मॉडेल असा सवाल विचारण्यात आलेला आहे। दुसरीकडे कर्जमाफीवरून देखील जे आहे ते कृषी मंत्र्यांना या ठिकाणी सवाल विचारण्यात आलेला आहे। तोडगा नाही केवळ आश्वासन शेतकरी झाला महायुतीचा बळी अशा आशयाचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते होते दत्ता मामा भरणेंचा निषेध करणार होते त्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। नंतर यशोमती ठाकूर त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्या कार्यकर्त्यांना जे आहे ते परत आणलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यावरनं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झालेलं आहे। दुसरीकडे काँग्रेसची बॅनरबाजी त्यामुळे दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे जे आहे ते यशोमती ठाकूरांनी जे आहे ते त्यांची पोलिसांसमोर मोठ्या प्रमाणावर जी आहे ती खडाजंगी झालेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप TV9 मराठी अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।